दादा आज राहिना आणि आपला रामा शेटे चांगली गाडी पळाली आणि चांगला स्पीड लागला या गाडीला, काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल म्हणजे अचानक मध्ये पैरा झालाय. आम्ही नाव दिलं होतं घरच्या गाडीचा, जोडणे झाला आणि योगेश शेट्टी मला विचारला काय करायचा, खेळायची का आज? बोल चल करू, बोलो भेटला कोण डावीनी, आपली गाडी पोलो डावीनी आणि मग पळवली गाडी आज. आणि सुनील शेठ आपला मित्रच आहे. सुनील शेठ बोलतो करायची का गाडी घरची घरची, तर मी बोललो मला उजवी साईड माझी, मी उजवी साईडनी पळवतो घरची गाडी. तर मग त्यांना बोललो का मी योगेश शेठचा बैल टाकतोय रामा शेठला, डावी साईड घेतोय, चालेल बोललो आणि मैत्रीपूर्वक शर्यत झाली. नक्की दादा आज बघायला गेले संकष्ट चतुर्थी आणि चतुर्थी निमित्त एक चांगला गुलाल झाला. रामा शेठ पण सध्या बघतोय आपण एकदम टॉपला बोलतोय आणि आपला रायना पण चांगला बोलतोय, ही जोडीकडे बघता काय वाटलं? आजच्या डाव्या साईडच्या गाडीला जो स्पीड लागला म्हणजे मामानी पण सांगितलं का एवढा स्पीड म्हणजे आजच्या गाडीला कुठलंच लागलं नाही या मैदानात, अशी गाडीला स्पीड लागला. तर ज्ञानी मामा बोलला का अजून एक दोन फेरे रायनाला आपल्या डावीने पडलं पाहिजेत, मग अजून गाडी चांगली जुगून आणि चांगली नंबरची गाडी करता येईल. मैदान येत आहे सगळ्या चाहत्यांच्या 7,007 फॅमिलीची एक अशा अपेक्षा लागलेली आहे की कशा प्रकारे पैरे कशा प्रकारे नियोजन चालू आहे, काय सांगाल? पैऱ्याचं नियोजन अजून काहीच नाहीये. सगळी घरची मंडळी बोलतात का आपला पुशेगावच्या हिंदकेसरी आपला जो भारत आहे त्यालाच पळू आणि ही गाडी इकडेच मुंबईमध्येच राहू दे, असा विचार चाललाय घरच्यांचा. दादा आपल्या रामा शेठ बद्दल काय सांगाल? कारण का सध्या मला तर वाटतं चारी गांधी पळतंय आणि लोक बोलत होती की नक्की पब्लिकला रामा शेठ आहे का कोण आहे, आणि पळाला उजवीला पण दोन्ही बैल दिसायला सेमच आहेत, म्हणजे शिंगानी चेहऱ्या रूपानी आणि दोघांचा स्पीड सारखाच आहे. आधी विचार आमचा रामाचाच बाहेरून होता, नंतर तिथे गेला का मामा बोलला का आपण रैनाला डावीने टाकू आणि रामा शेठला आतून टाकू, आणि योगेश शेठ बोलला त्याला कंच्या पण खांदी टाका, काहीच फरक नाही, आणि त्या पद्धतीत आम्ही नियोजन केलं. दादा 3-4 गांधी पळणाऱ्या बैलाला कुठून पण टाकला तरी म्हणजे का आपल्याला असतं म्हणजे तिथे नेल्याच्या नंतर असं सुट्टीला म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही की पब्लिकनीच पळेल किंवा आतून पळेल, आपला रैना पण कुठल्याच साईडनं हो, आजचा नियोजन म्हणजे आतूनच होता रैनाचा, पण तिथे गेल्यानंतर आम्ही नियोजन बदललं, बोल चला याला बोला डावीनी, म्हणजे आपल्याला घरची गाडी पण डावीनी पळवायचा विचार आहे, पण बोला आज रैनाला डावीनी पळवू. सध्या आता आपल्याला भारत कुठं असतं? भारत पुशेगावच्या मैदानामध्ये आहे सध्या, त्याचा सराव चालू होता. मध्ये बैल ज्या हिंदकेसरी मोठा मैदान जो झाला फॉर्च्युनरचा, तिथे बैलाला लागला होता, पडला होता बैल, त्यामुळे काढला नव्हता बैल. दादा आता वेल पण जास्त होतं, जास्त नाही, ठराविक 2च प्रश्न घेतो दादा. बघा संपूर्ण महाराष्ट्राचे काही कसे ठराविक कसे नंदी असतात, जसं आपला सप्तहिंदकेसरी भारत झाला, मोठा लक्ष झाला, बैलगाडा क्षेत्रामधले मध्ये सध्या आता टॉपला बोलताय असा बकासूर झाला, म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की दादा भारत आणि बकासूर मध्ये कधीतरी एकत्र पळवा आणि या गाडीचा स्पीड पण बघायचा आहे. महाराष्ट्राची लाडकी नंदी आहेत, त्यांना एकत्र बघण्याचं त्यांचं स्वप्न असतं, काय सांगाल? आमची चर्चा चालूच आहे. मागच्या बाईट मध्ये मामा पण बोलले होते की भारत आणि बकासूर भले ती तशी गाडीचा गुलाल जरी नाही झाला तरी आम्ही एकत्र ती गाडी एक वेळेला पळू, म्हणजे पब्लिकच्या चाहत्यांसाठी ती एकत्र गाडी आणणार आहे आणि एका मैदानामध्ये तिचं नियोजन नक्कीच करू आम्ही. दादा ही गाडी पळाल्याच्या नंतर म्हणजे कशा प्रकारे फॅन फॉलोईंगची रिॲक्शन असेल आणि काय स्पीड लागेल गाडीला? दोन्ही पण चाहते वर्ग आहे त्या दोन्ही नंदींचे, आणि दोन्ही नंदी बुडातून स्पीड ते शेवटपर्यंत आहे, ती गाडी चांगलीच पळेल. दादा म्हणजे काय वाटतं कधीपर्यंत आपल्याला पहिल्या एकत्र येताना बघायला भेटेल? नक्कीच आता पुशेगावचं हिंदकेसरी मैदान झाल्यावरती नक्कीच मी स्वतःच चर्चा करेन मामांशी आणि एखाद्या मैदानाचे ते नियोजन लावू. दादा प्रत्येक मैदानात जाता आणि प्रत्येक मैदानात गुलाल घेता, एक आनंदच काय वेगळा असतो आणि सगळी 7,007 फॅमिली आहे आपली, प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. आज देखील आपण बघला रामा शेट एक चांगला 1 नंबरचा नंदी, चांगल्या लढती करत असतात आणि टॉपची खरेदी आज त्यांच्यामध्ये पळाली, गाडी एकदम चांगली पळाली. मग अशाने आपल्याला पैऱ्यासाठी बऱ्याचशा गोष्टी येतात, अशा टायमाला प्रत्येकाला पैरा देणं पॉसिबल पण होत नाही आणि प्रत्येकाला म्हणजे मित्र वर्गाला पण पैरा पण द्यायला लागतात. कसं काय मॅनेजमेंट असते तुमची? मी मागच्याच बाईट मध्ये तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं का आपला मित्र परिवार आहे आणि ते बैल आज आहे आपल्या दावणीला पळणारा, उद्या पळेल नाही पळेल, पण मैत्री पण टिकली पाहिजे, संबंध राहिले पाहिजेत. का आज माझ्या दावणीला तर उद्या योगेश शेट्टीच्या पण दावणीला चांगला 1 नंबरचा नंदी पळणार आहे, तर ते असे संबंध कायम टिकले पाहिजेत. आपल्या बैलासाठी आपला संबंध खराब नाही व्हायला पाहिजेत.
आपली घरची गाडी पळते, पण मी तुम्हाला मागच्या बाईटमध्ये सांगितलं का मी एक मैदान सोडून दुसऱ्या मैदानामध्ये नक्कीच मी पैरा देतो. आपल्या जवळच्या माणसाला कधीच मी नाराज नाही करत. बरोबर दादा, आता मागची बाईट तुमची टाकली त्याच्यामध्ये पण कमेंट सेक्शन मध्ये बरेच जण सांगत होते की भारत आणि मथुर पण पळवा. तर हे दोन्ही महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत आणि नेहमीच आपण बघतो की प्रत्येक मैदानामध्ये हे नंदी आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात. काय म्हणणं आहे तुमचं? नक्कीच मथुर पण महाराष्ट्राच्या म्हणजे बिंजोडचा चाहता वर्गाचा बैल आहे आणि भारत पण तीन चाहता वर्गाचा बैल आहे, बिंजोडचा पण आहे. आणि ते दोन्ही नंदी एकत्र पळाले तर खरोखर म्हणजे चाहत्यांचा त्यांचा फॅन फॉलोअरचा एक इच्छा पण पूर्ण होईल. हा इच्छा पूर्ण होईल. आणि नंदी तर दोन्ही पळणार आहेत, काही विषय नाही. कधीतरी तो योग येईल आणि नक्कीच तो पण एकत्र दोन्ही नंदी येऊन फॅन फॉलोअरचा इच्छा पूर्ण होतील. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला आजच्या या गुलालासाठी. असाच गुलाल घेत राहा आणि असेच प्रत्येकाला आनंद देत राहा. धन्यवाद दादा. धन्यवाद. मोरया!